Hello student, I am Miss S.M. Pawar and today's lectures the subject of impression management. Unit number 2 interview techniques. आपण प्रीवियस लेक्चर्सपासून आपल्या युनिट नंबर 2 इंटरव्ह्यू टेक्निक्स हे स्टार्ट केले आहे. त्यामध्ये आपण प्रीवियस लेक्चर्समध्ये या टॉपिकमधील इंटरव्ह्यू म्हणजे काय, त्याचबरोबर त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत आणि आपल्याला एखादा जॉब इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर त्यासाठी कशा प्रकारचे प्रिपरेशन केले पाहिजे यांचा ओव्हरऑल स्टडी आपण प्रीवियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी केलेला आहे. तर आज आपण या लेक्चर्समध्ये वर्बल अँड नॉन वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय ते पाहणार आहोत. आपला युनिट नंबर 2मधील हा 4 नंबरचा कंटेंट्स आहे. व जो कंटेंट्स आहे तो आहे वर्बल अँड नॉन वर्बल कम्युनिकेशन ड्यूरिंग जॉब इंटरव्ह्यू ऑब्झर्वेशन सेशन अँड रोल प्ले टेक्निक्स टू बी यूज्ड टू डिमॉन्स्ट्रेट इंटरव्ह्यू स्ट्रॅटेजी. तर यामध्ये आपण पहिले पाहूया की कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे काय, त्याचं प्रॉपर मिनिंग काय आहे ते पाहूया. तर कम्युनिकेशन इज द प्रोसेस ऑफ इंटरचेंजिंग इन्फॉर्मेशन. कम्युनिकेशन ही एक प्रोसेस आहे, ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे, आयडियाज, फिलिंग्स अँड ओपिनियन्स आहे त्यांचं इंटरचेंजिंग करणे. ते इंटरचेंज करताना असताना ते विदाऊट यूज वर्ड्स और विथ यूज वर्ड्सनुसार आपण करू शकतो. कम्युनिकेशन यालाच मराठीमध्ये संप्रेषण किंवा संवाद. जेव्हा एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तीमध्ये जे संवाद केले जातात, जे संभाषण केले जाते त्याला कम्युनिकेशन असे म्हणतात. असे कम्युनिकेशन करताना जी काय इन्फॉर्मेशन आहे, आयडियाज, फिलिंग्स, ओपिनियन्स यांचे काय केले जाते, इंटरचेंजिंग केले जाते. आणि असं इंटरचेंजिंग करताना ते आपण शब्दांचा वापर करून किंवा विदाऊट शब्दांचा वापर न करता असे कम्युनिकेशन करू शकतो किंवा केले जाते, त्यालाच कम्युनिकेशन असे म्हणतात. तर या कम्युनिकेशनचे देखील 2 टाईप्स आहेत. तर पहिला आहे तो आहे वर्बल कम्युनिकेशन आणि दुसरा आहे तो आहे नॉन वर्बल कम्युनिकेशन. दीज आर द 2 टाईप्स ऑफ कम्युनिकेशन. नाव लेट्स सी वन बाय वन. तर पहिला टाईप आहे कम्युनिकेशनचा फर्स्ट टाईप आहे तो आहे वर्बल कम्युनिकेशन. तर वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, communication with the use of words and language to communicate message with other party. It may be either written or oral. It means communicating with words, written or spoken. Verbal communication consists of speaking, listening, writing and reading. वर्बल कम्युनिकेशन करताना काय केलं जातं तर शब्दांचा वापर केला जातो, लँग्वेजचा यूज करून असे कम्युनिकेशन केले जाते. त्यावेळेस कम्युनिकेशन करताना जो काही आपल्याला मॅसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा आहे तर तो मॅसेज पोहोचवण्यासाठी आपण एखादी लँग्वेज आणि वर्डचा यूज करून जो काही कम्युनिकेशन केले जाते त्याला वर्बल कम्युनिकेशन असे म्हणतात. जेव्हा 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर आपण कम्युनिकेशन करतो, आपल्याला एखादा मॅसेज त्या व्यक्तीपर्यंत पोचवायचा असेल तर त्यावेळेस आपण ज्या शब्दांचा ज्या लँग्वेजचा वापर करून ते कम्युनिकेशन करतो त्याला वर्बल कम्युनिकेशन असे म्हणतात. वर्बल कम्युनिकेशन करताना वर्ड्स आणि लँग्वेज यांचा वापर केला जातो. वर्बल कम्युनिकेशन हे ओरली किंवा रिटन या दोन्ही स्वरूपात असते. ओरली म्हणजे तोंडी स्वरूपात किंवा रिटन म्हणजे लेखी स्वरूपात हे वर्बल कम्युनिकेशन केले जाते. तर या वर्बल कम्युनिकेशनचे देखील 2 फॉर्म्स आहेत, ते आपण पाहिले. ते म्हणजे ओरल कम्युनिकेशन किंवा रिटन कम्युनिकेशन. ओरल कम्युनिकेशन म्हणजे काय, जे आपण तोंडाने बोलू शकतो, जे तोंडाने बोलून ज्याचे कम्युनिकेशन संवाद आपण करू शकतो त्याला ओरल कम्युनिकेशन म्हणतात. तर त्याचे फॉर एक्झाम्पल्स म्हणजे फेस टू फेस. आपण जेव्हा फेस टू फेस कम्युनिकेशन करतो त्याला ओरल कम्युनिकेशन म्हणतो. किंवा आपण एखादा व्हॉट्सअपवरती व्हॉइस चॅट करतो तो सुद्धा आपला ओरली कम्युनिकेशन झाला. त्याचबरोबर आपल्या टेलिफोनवरती आपण जेव्हा एखाद्याबरोबर कम्युनिकेशन करतो तो सुद्धा आपला ओरली कम्युनिकेशन झाला. आणि रिटन कम्युनिकेशन म्हणजे काय, जे आपण लेखी स्वरूपात
लिहून जे काही कम्युनिकेशन केले जाते त्याला रिटन कम्युनिकेशन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल जे काही लेटर्स असतात, ओके. त्यानंतर रिपोर्ट्स रायटिंग, त्याचबरोबर व्हॉट्सअपवरती जे काही टाईप मेसेज करतो, ओके, मेसेज टाईप करण्याचा हा देखील रिटन कम्युनिकेशनचंच काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर त्याचे टाईप्स कोणते आहेत आपण ते वन बाय वन पाहणार आहोत. तर टाईप्स ऑफ वर्बल कम्युनिकेशन. या वर्बल कम्युनिकेशनचे 4 टाईप्स आहेत. तर पहिला आहे इंट्रापर्सनल कम्युनिकेशन, इंटरपर्सनल कम्युनिकेशन, small group communication and public communication. These are the 4 types of verbal communication. Now let's see one by one. तर इंट्रापर्सनल कम्युनिकेशन म्हणजे काय ते पाहूया. तर दिस फॉर्म ऑफ कम्युनिकेशन इज एक्स्ट्रीमली प्रायव्हेट अँड रिस्ट्रिक्टेड टू आवर सेल्स. ओके, हा इंट्रापर्सनल कम्युनिकेशन हा एक्स्ट्रीमली प्रायव्हेट असा टाईप आहे. इट इन्क्लूड्स द सायलेंट कॉन्व्हर्सेशन we have with ourselves, wherein we juggle roles between the sender and receiver who are processing our thoughts and action. हे एक सायलेंट कॉन्व्हर्सेशन आहे. ओके, इंट्रापर्सनल हे एक प्रायव्हेट, एक्स्ट्रीमली प्रायव्हेट असा काय आहे, प्रकार आहे. याच्यामध्ये सायलेंट कॉन्व्हर्सेशन केली जाते. म्हणजे जो काही सेंडर अँड रिसिव्हर आहे यांच्यामध्ये, ओके, हे कॉन्व्हर्सेशन सायलेंट पद्धतीने केली जाते. दिस प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन व्हेन ॲनालाइज कॅन आयदर बाय कन्वे व्हेरेबली टू समवन और स्टे कन्फाइंड ॲज थॉट्स. त्यालाच इंट्रापर्सनल कम्युनिकेशन असे म्हटले जाते. हा वर्बल कम्युनिकेशनमधील फर्स्ट टाईप आहे. त्यानंतर सेकंड टाईप आहे तो आहे इंटरपर्सनल कम्युनिकेशन. तर इंटरपर्सनल कम्युनिकेशन म्हणजे काय, तर दिस फॉर्म ऑफ कम्युनिकेशन टेक्स प्लेस बिटवीन 2 individuals and is thus a one-on-one conversation. ओके, one-on-one conversation हे इंटरपर्सनल कम्युनिकेशनमध्येच केले जाते. ओके, दिस फॉर्म ऑफ कम्युनिकेशन टेक्स प्लेस बिटवीन 2 individuals. ओके, 2 इंडिव्हिज्युअल्समध्ये, 2 व्यक्तींमध्ये जो काय कम्युनिकेशन केले जाते त्यालाच इंटरपर्सनल कम्युनिकेशन असे म्हणतात. हा वन-ऑन-वन कन्व्हर्सेशनचा काय आहे, एक फॉर्म आहे. The 2 individuals involved will swap their roles of sender and receiver in order to communicate in a clear manner. ओके, अगदी क्लिअर मॅनरने सेंडर अँड रिसिव्हर हे यामध्ये काय करत असतात, कम्युनिकेशन करीत असतात. 2 individuals involved in this interpersonal communication. ओके, 2 व्यक्तींचा समावेश यामध्ये होत असतो. त्यानंतर थर्ड टाईप आहे तो आहे स्मॉल ग्रुप कम्युनिकेशन. तर स्मॉल ग्रुप कम्युनिकेशन म्हणजे काय, तर दिस टाईप ऑफ कम्युनिकेशन कॅन टेक प्लेस ओनली व्हेन देअर आर मोर दॅन 2 people इन्वॉल्व. ओके, दिस टाईप ऑफ कम्युनिकेशन कॅन टेक प्लेस ओनली व्हेन देअर आर मोर दॅन 2 people इन्वॉल्व. 2पेक्षा जास्त व्यक्ती याच्यामध्ये काय असतात, इन्वॉल्व असतात. हिअर द नंबर ऑफ पीपल विल बी स्मॉल इनफ टू अलो इच पार्टिसिपंट टू इंटरॅक्ट अँड कॉन्व्हर्स विथ द रेस्ट. यामध्ये जे काही आपण ज्या व्यक्तींबरोबर कम्युनिकेशन करणार आहोत तो एकदम स्मॉल ग्रुपबरोबर, त्याच्यामुळे याच्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त पण ते स्मॉल मेंबर्स याच्यामध्ये काय असतात, कम्युनिकेशनमध्ये इन्वॉल्व असतात. ओके, स्मॉल नंबर ऑफ पीपल याच्यामध्ये इन्वॉल्व असतात. प्रेस कॉन्फरन्स, board meetings and team meetings are examples of group communication. Unless specific issues in being discussed, small group discussion and can become chaotic and difficult too. Okay, small group कम्युनिकेशनचे एक्झाम्पल्स म्हटले तर एखादी प्रेस कॉन्फरन्स किंवा बोर्ड मीटिंग्स, त्याचबरोबर टीम मीटिंग्स हे या स्मॉल ग्रुप कम्युनिकेशनचे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत. हे स्मॉल ग्रुप कम्युनिकेशन कशासाठी केले जाते, तर एखादा ओके स्पेसिफिक इश्यूज असेल तर त्यासाठी हा स्मॉल ग्रुप कम्युनिकेशन काय केले जाते, डिस्कशन करण्यासाठी याचा वापर केला जातो. हा वर्बल कम्युनिकेशनचा 3rd नंबरचा टाईप आहे. त्याला स्मॉल ग्रुप कम्युनिकेशन असे म्हणतात. यामध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त बट स्मॉल नंबर्सचे इंडिव्हिज्युअल व्यक्ती याच्यामध्ये इन्वॉल्व असतात. हे त्यानंतरचा 4 नंबरचा टाईप आहे तो आहे पब्लिक कम्युनिकेशन. तर पब्लिक कम्युनिकेशन काय,
कोणाला म्हटले जाते? तर दिस टाईप ऑफ कम्युनिकेशन टेक्स प्लेस व्हेन वन इंडिव्हिज्युअल ॲड्रेस अ लार्ज गॅदरिंग ऑफ पीपल. Election campaigns and public speeches are example of this type of communication. In such cases, there is usually a single sender of information and several receivers who are being addressed. ज्या कम्युनिकेशनमध्ये मॅसेज देणारा एकच व्यक्ती असतो आणि त्याच्यामध्ये जे काही रिसिवर्स असतात ते पुष्कळ असतात, अनेक असतात. ओके, सिंगल सेंडर अँड सेव्हरल रिसिवर्स ज्या कम्युनिकेशनमध्ये असतात त्याला पब्लिक कम्युनिकेशन असे म्हणतात. असे कम्युनिकेशन हे इंडिव्हिज्युअल व्यक्ती असे अनेक पीपल्सबरोबर काय करीत असतो? कम्युनिकेशन करीत असतो. त्याला पब्लिक कम्युनिकेशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल इलेक्शन कॅम्पेन्स किंवा पब्लिक स्पीचेस आर एक्झाम्पल ऑफ दिस टाईप ऑफ कम्युनिकेशन्स. तर अशा प्रकारे वर्बल कम्युनिकेशनचे हे 4 टाईप्स आहेत. पहिला तो होता इंट्रापर्सनल कम्युनिकेशन्स, इंटरपर्सनल कम्युनिकेशन्स, स्मॉल ग्रुप कम्युनिकेशन अँड पब्लिक कम्युनिकेशन्स. अशा प्रकारे वर्बल कम्युनिकेशन करताना या 4 टाईपमध्ये काय केले जाते? कम्युनिकेशन केले जाते. त्यानंतर या फीचर्स ऑफ वर्बल कम्युनिकेशन, वर्बल कम्युनिकेशनचे फीचर्स काय आहेत, फायदे काय आहेत ते आपण पाहूया. तर पहिला आहे कन्सिडर द ऑब्जेक्टिव्ज. नंतर यूज सिम्पल लँग्वेज, फॅमिलियर वर्ड्स, बी ब्रीफ अँड प्रिसाइज, use polite words and tone, say something interesting and pleasing, more personal and informal. वर्बल कम्युनिकेशनचे फायदे, ओके, त्याचे फीचर्स आपण पाहतोय. तर त्याच्यामधला पहिला आहे तो आहे कन्सिडर दी ऑब्जेक्टिव्ज. जो काय आपला उद्देश आहे, जो काय ऑब्जेक्टिव्ह आहे ते कन्सिडर करण्यासाठी असे कम्युनिकेशन अत्यंत फायद्याचे आहे. ओके, त्यानंतर यूज सिम्पल लँग्वेज आणि फॅमिलियर वर्ड्स. आपण वर्बल कम्युनिकेशन करताना एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये ते कम्युनिकेशन करणे आवश्यक असते आणि एकदम फॅमिलियर वर्ड्स, ओके, जे काही शब्द आहेत, आपण जे काही शब्दांचा वापर करतो कम्युनिकेशन करताना आपल्याला जो मॅसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा आहे, ओके, रिसिव्हरपर्यंत पोहोचवायचा आहे, तर यासाठी आपण जास्तीत जास्त सिम्पल वर्ड्सचा, सिम्पल लँग्वेजचा वापर करून असे कम्युनिकेशन करणे देखील या वर्बल कम्युनिकेशनचं काय आहे? फीचर आहे. जेणेकरून आपल्याला जो मॅसेज, योग्य मॅसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे याची दक्षता घेण्यासाठी अत्यंत सिम्पल वर्ड्स यूज करणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे बी ब्रीफ अँड प्रिसाइज, अगदी थोडक्यात. ओके, जो काय आपल्याला मॅसेज त्या रिसिव्हर्सपर्यंत पोहोचवायचा असेल तो एकदम थोडक्यात पण चांगल्या रीतीने, ओके, समजण्यासाठी तो मॅसेज एकदम थोडक्यात ब्रीफने सांगणे गरजेचे आहे. नंतर यूज पोलाईट वर्ड्स अँड टोन. मॅसेज जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीबरोबर कम्युनिकेशन करत असतो तेव्हा आपण अगदी पोलाइटली, ओके, वर्डचा काय केला पाहिजे? पोलाइटली यूज केला पाहिजे. आणि जो आपल्याला बोलण्याचा टोन आहे तो देखील व्यवस्थित असणे आवश्यक आहे. जेणेकरून जो समोरील व्यक्ती आहे तो आपले जो काय आपण त्याला सांगतोय, जो काही कम्युनिकेशन करतोय त्यामध्ये तो व्यवस्थितरित्या इंटरेस्टेड होऊन ते संवाद तो ऐकू शकेल. यासाठी जो काय आपण वर्ड्स यूज करणार आहे तो पोलाइटली अँड टोन जो काय आहे आपला तो व्यवस्थित असणे आवश्यक आहे. त्यानंतर से समथिंग इंटरेस्टिंग अँड प्लीजिंग. जेव्हा कधी आपण तेव्हा व्यक्तीबरोबर कम्युनिकेशन करत असतो तेव्हा, ओके, इंटरेस्टिंग म्हणजे आपण एकदम चांगल्या रीतीने इंटरेस्टिंग पद्धतीने तो कम्युनिकेशन त्या व्यक्तीला पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून आपल्याला जे काही सांगायचं आहे त्या व्यक्तीला आणखीन चांगल्या रीतीने समजू शकेल. त्यामुळे कोणतेही कम्युनिकेशन करताना तो इंटरेस्टिंग पद्धतीने सांगणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर मोर पर्सनल अँड इन्फॉर्मल. ओके, कम्युनिकेशन करत असताना पर्सनल पद्धतीने आणि इन्फॉर्मल पद्धतीने या दोघांनी, ओके, औपचारिकरित्या आणि एकदम पर्सनली कम्युनिकेशन केले पाहिजे. जेणेकरून आपला जो काही मॅसेज आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकेल, तो त्याला समजू शकेल. यासाठी या सर्व गोष्टींचा काय केला पाहिजे? यूज केला पाहिजे. हे आपल्या वर्बल कम्युनिकेशनचे काय आहेत? फीचर्स आहेत. त्यानंतर कम्युनिकेशनचा सेकंड टाईप आहे तो आहे नॉन वर्बल कम्युनिकेशन. ओके, तर नॉन वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय? तर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन विदाउट द यूज ऑफ वर्ड्स, फेशियल एक्सप्रेशन्स, बॉडी लँग्वेज, गेस्चर्स, पोस्चर्स एक्सेट्रा. तर नॉन वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय?
ज्या कम्युनिकेशन ओके जे संवाद करताना कोणत्याही प्रकारचे वर्ड्स यूज केले जात नाही त्याला नॉन वर्बल कम्युनिकेशन असे म्हटले जाते. विदाऊट यूज द वर्ड्स ओके जे कम्युनिकेशन केले जाते त्याला नॉन वर्बल कम्युनिकेशन असे म्हणतात. तर नॉन वर्बल कम्युनिकेशन करताना फेशियल एक्सप्रेशन्स, बॉडी लँग्वेज, गेस्चर्स आणि पोस्चर्स हे महत्त्वाचे असते. कारण आपले जे काही फेशियल एक्सप्रेशन्स आहेत ओके चेहऱ्यावरील हावभाव, आपले काय बॉडी लँग्वेज, आपले हातवारे, आपले हावभाव याच्यावरून हे कम्युनिकेशन केले जाते. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वर्ड्सचा यूज केला जात नाही. तर ह्या अशा नॉन वर्बल कम्युनिकेशनचे काही प्रकार आहेत. तर ते टाईप कोणते आहेत ते आपण पाहूया. तर पहिला आहे तो केनेसिक्स, नंतर आहे आर्टिफॅक्ट्स, प्रोक्झिमिक्स, क्रोनेमिक्स, वोकॅलिक्स आणि हॅप्टिक्स. दीज आर द 6 टाईप्स ऑफ नॉन वर्बल कम्युनिकेशन. ओके नॉन वर्बल कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याला 6 टाईप्सचा की या 6 प्रकारांचा अत्यंत उपयोगी आहे. तर हे नॉन वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय तर विदाऊट द यूज ऑफ वर्ड्स जे काही कम्युनिकेशन केली जाते त्याला नॉन वर्बल कम्युनिकेशन असे म्हणतात. यामध्ये फक्त फेशियल एक्सप्रेशन्स, बॉडी लँग्वेज, गेस्चर्स आणि पोस्चर्स यांच्याद्वारे जे कम्युनिकेशन केली जाते त्याला नॉन वर्बल कम्युनिकेशन असे म्हणतात. तर त्यांचे जे टाईप्स कोणकोणते आहेत ते 1 by 1 आपण त्याचा स्टडी करूया. These are the 6 types of non-verbal communication. तर पहिला आहे क्रोनेमिक्स. तर क्रोनेमिक्स म्हणजे काय तर द यूज ऑफ टाईम इन कम्युनिकेशन इज क्रोनेमिक्स which speaks about the personality of the sender receiver like punctuality, the speed of speech etc. क्रोनेमिक्समध्ये ओके नॉन वर्बल कम्युनिकेशन करताना हा क्रोनेमिक्स आपला पहिला प्रकार आहे. ह्याच्यामध्ये टाईम ओके कम्युनिकेशन नॉन वर्बल कम्युनिकेशन करताना या क्रोनेमिक्समध्ये द यूज ऑफ टाईम इन कम्युनिकेशन इज क्रोनेमिक्स. ओके आपण वेळ ओके जे काय आपण ज्या वेळेपर्यंत केवढ्या वेळेपर्यंत आपण त्या व्यक्तीबरोबर कम्युनिकेशन करत आहोत त्याचा संबंध या क्रोनेमिक्समध्ये होत असतो. ओके which speaks about the personality of the sender receiver like punctuality, the speed of speech. आपल्या बोलण्याचं स्पीड कसं आहे, आपली वेळ कशी, आपण एकदम फास्ट पद्धतीने सांगतोय अगदी हळू रीतीने सांगतोय तर त्या टाईमचा यूज या नॉन वर्बल कम्युनिकेशनमध्ये क्रोनेमिक्समध्ये केला जातो. की आपण जो काय मॅसेज त्या रिसिव्हरपर्यंत पोहोचवण्यासाठी किती टाईम घेत आहोत, त्याचा जास्त वेळ वाया घालवत आहोत की कमी वेळ वाया घालवत आहोत. आणि जर जास्त वेळ वाया जात असेल तर त्याच्यातून आपल्याला जो काही मॅसेज त्या व्यक्तीला द्यायचा आहे तो त्याच्यापर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचला आहे की नाही हे सुद्धा पाहणे आवश्यक आहे. त्यानंतर हे वोकॅलिक्स. वोकॅलिक्स म्हणजे काय तर द व्हॉल्यूम, टोन ऑफ व्हॉइस अँड पीच यूज बाय द सेंडर फॉर कम्युनिकेटिंग अ मॅसेज टू द रिसिव्हर इज नोन ॲज वोकॅलिक्स ऑर पॅरालँग्वेज. जो काही सेंडरला मॅसेज द्यायचा आहे रिसिव्हरला तर त्याचं जे काही व्हॉल्यूम आहे, त्याचा टोन ऑफ व्हॉइस आहे, त्याचं पीच आहे, यानुसार तो रिसिव्हरला काय करत असतो मॅसेज पोहोचत असतो. कारण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन करताना आपण कोणत्याही प्रकारचा वर्ड्सचा यूज करू शकत नाही. आपण फक्त गेस्चर्स, पोस्चर्स, बॉडी लँग्वेज अँड फेशियल एक्सप्रेशन्सनुसार हे कम्युनिकेशन करत असतो. त्यामुळे जो काय आपला व्हॉल्यूम आहे, तो काय व्हॉइस आहे ओके टोन ऑफ व्हॉइस आहे यूज बाय द सेंडर फॉर कम्युनिकेटर अ मॅसेज टू रिसिव्हर इज नोन ॲज वोकॅलिक्स ऑर त्यालाच पॅरालँग्वेज असे देखील म्हटले जाते. त्यानंतर आहे हॅप्टिक्स. हॅप्टिक्स म्हणजे काय तर द यूज ऑफ टच इन कम्युनिकेशन इज द एक्सप्रेशन ऑफ फिलिंग्स अँड इमोशन्स. आपल्या जे काही फिलिंग्स आहेत, जे काही इमोशन्स आहेत ओके ते एक्सप्रेस करण्यासाठी हे कम्युनिकेशन आपल्याला उपयोगी पडते. हॅप्टिक्स म्हणजे काय तर टच ओके जर आपण एखाद्याला त्याने चांगले काम केले असेल तर त्याला आपण त्याच्या पाठीवरून हात फिरवतो, त्याला शाबास असे दर्शवण्यासाठी अशा टचचा वापर केला जातो. किंवा एखादे फिलिंग्स किंवा आपले इमोशन्स सांगण्यासाठी देखील आपण काय करत असतो या स्पर्शचा कम्युनिकेशन करताना काय करत असतो वापर करतो, त्यालाच हॅप्टिक्स असे म्हणतात. त्यानंतर आहे कॅनेसिक्स. कॅनेसिक्स म्हणजे काय इट इज द स्टडी ऑफ द बॉडी लँग्वेज ऑफ अ पर्सन. ओके जे काय व्यक्ती आहे
त्याचा बॉडी लँग्वेजचा स्टडी या कायनेसिक्समध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल गेस्चर्स, पोस्चर्स, फेशियल एक्सप्रेशन्स एक्सेट्रा. त्या व्यक्तीचं तो जेव्हा कम्युनिकेशन करत असतो, ओके, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन करत असतो दुसऱ्या व्यक्तीबरोबर, तेव्हा तो त्याचा एखादा मॅसेज त्या व्यक्तीला सांगताना कशा प्रकारचं गेस्चर्स, पोस्चर्स, फेशियल एक्सप्रेशन्स देऊन तो मॅसेज त्यापर्यंत पोहोचवित न त्याचे समावेश कायनेसिक्समध्ये होत असतो. ओके, तो ते कशा प्रकारे त्याचे चेहऱ्यावरील हावभाव, त्याचे हातवारे कसे आहेत, जेणेकरून त्या व्यक्तीला तो मॅसेज तो काय देण्याचा प्रयत्न करत आहे ते समजण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यालाच कायनेसिक्स असे म्हणतात. त्यानंतर आहे प्रोक्झिमिक्स. प्रोक्झिमिक्स म्हणजे काय? द डिस्टन्स मेंटेन बाय अ पर्सन व्हाईल कम्युनिकेटिंग विथ अदर्स, communicates about the relationship of the person with others like intimate, personal, social and public. आपण कम्युनिकेशन हे कुठेही करू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल आपण पर्सनली कम्युनिकेशन करू शकतो, सोशल, ओके, सामाजिकरित्या म्हणजे किंवा पब्लिकमध्ये, ओके, सार्वजनिक ठिकाणी अशी कम्युनिकेशन्स हे आपल्या 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर आपण कम्युनिकेशन करत असतो. अशी कम्युनिकेशन करताना आपण त्या व्यक्तींबरोबर कशा प्रकारे डिस्टन्स मेंटेन करतो त्याचा समावेश प्रोक्झिमिक्समध्ये होत असतो. ओके, जेव्हा आपण एका व्यक्तीबरोबर किंवा अनेक व्यक्तींबरोबर कम्युनिकेशन करत असतो तेव्हा आपल्या त्या व्यक्तीबरोबर डिस्टन्स, ओके, अंतर कशा प्रकारे ठेवून आपण कम्युनिकेशन करत आहोत त्याचा समावेश प्रोक्झिमिक्समध्ये नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये केला जातो. त्यानंतर आर्टिफॅक्ट्स. आर्टिफॅक्ट्स म्हणजे काय? द ॲपिअरन्स ऑफ अ पर्सन स्पीक्स अबाउट हिज पर्सनॅलिटी, that is by way of clothing, carrying jewelry, lifestyle, etc. This kind of communication is known as artifactual communication. Okay, the appearance of a person speaks about his personality. ओके, जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःच्या पर्सनॅलिटीबद्दल सांगत असतो, ओके, त्याची जी काही भौतिक परिस्थिती आहे, ओके, त्यानुसार सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो आहे ना असे पर्सनॅलिटी सांगण्यासाठी तो त्याची काही क्लोथिंग, जे काही त्याचे ड्रेस आहे, त्याचे ज्वेलरी आहे, त्याची लाईफस्टाईल आहे, याच्यानुसार तो त्याची पर्सनॅलिटी दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो. तर अशा प्रकारच्या कम्युनिकेशनलाच आर्टिफॅक्च्युअल कम्युनिकेशन असे म्हटले जाते. ओके, एखादा व्यक्ती स्वतःची पर्सनॅलिटी कशी आहे हे दाखवण्यासाठी तो एकदम चांगल्या प्रकारचे कपडे घालतो, त्याचबरोबर केअरिंग ज्वेलरी, ओके, ज्वेलरी वापरतो, त्याचबरोबर लाईफस्टाईल, ओके, हाय लाईफस्टाईल जाणण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. त्यालाच आर्टिफॅक्च्युअल कम्युनिकेशन असे म्हणतात. तर अशा प्रकारे, ओके, नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे हे 6 टाईप्स आहेत: क्रोनेमिक्स, वोकॅलिक्स, हॅप्टिक्स, कायनेसिक्स, प्रोक्झिमिक्स आणि आर्टिफॅक्ट्स. ह्यांचा नॉन व्हर्बल कम्युनिकेशन करताना अत्यंत महत्त्वाचा हेल्प होते, ह्यांचा वापर केला जातो. एखाद्याचं कम्युनिकेशन करत असताना आपण त्याच्याबरोबर कशा प्रकारे, ओके, किती वेळेसाठी कम्युनिकेशन करावे, त्याचबरोबर त्याच्यावर आपण डिस्टन्स कशा प्रकारे मेंटेन करावा, त्याचबरोबर आपण जे काय आपली पर्सनॅलिटी आपल्याला दाखवायची आहे ते आपण ती कशा प्रकारे दाखवावी, आपले गेस्चर्स, पोस्चर्स, फेशियल एक्सप्रेशन्स कसे असावेत, त्याचा सर्वांचा यूज या नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये केलं जातं. तर अशा प्रकारे, ओके, कम्युनिकेशन म्हणजे काय? कम्युनिकेशन म्हणजे काय? 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर जे काही कॉन्व्हर्सेशन केली जाते त्यालाच कम्युनिकेशन असे म्हणतात. तर या कम्युनिकेशनचे 2 टाईप्स आहेत. एक होता वर्बल कम्युनिकेशन अँड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. या 2 टाईप्सने प्रत्येक व्यक्ती काय करत असतो, कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करीत असतो. तर ते टाईप्स कोणते आहेत, ओके, त्यांचे एक्झाम्पल्स आपण या लेक्चर्समध्ये त्यांचा ऑल ओव्हर स्टडी केलेला आहे. ओके, थँक्यू.